जीबीएस बाधित तरुणाचा मृत्यू झाल्याच्या नंतर केंद्र सरकार सावध, 7 तज्ज्ञांच्या समितीची नियुक्ती. सोलापूरमधील तरुणाचा झाला होता जीबीएसमुळे मृत्यू. सोलापूरमध्ये जीबीएसचे 2 संशयित रुग्णांचे सॅम्पल महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने तपासणीसाठी पाठवले. कोल्हापूरमध्ये जीबीएसचे 2 रुग्ण, दोन्ही रुग्णांवरती कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. एक रुग्ण कर्नाटकामधल्या कोगनोळी इथला तर दुसरा हुपरी इथला. राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं काम एप्रिलपर्यंत पूर्ण होईल. सार्वजनिक विभागाच्या वतीनं सध्या वेळोवेळी आढावा घेण्याचं काम सुरू. फक्त 3 दिवस साताऱ्यामध्ये वाघनखं बघता येतील. 31 जानेवारीला वाघनखं नागपूरला रवाना होणार. 4,20,000 नागरिकांनी अनुभवला छत्रपती शिवरायांचा इतिहास. महाराष्ट्रानं सोयाबीन खरेदीमध्ये मिळवला देशामध्ये पहिला क्रमांक. प्रमुख 5 राज्यांना मागे टाकत महाराष्ट्र अव्वल स्थानी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भात आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी. मनपा जिल्हा परिषद निवडणुकांच्या संदर्भात निर्णय होणार का याकडे लक्ष. आज दुपारी 12 वाजता मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक. या बैठकीमध्ये कोणते निर्णय होणार याकडे लक्ष. प्रतापगडाच्या संवर्धनाचं निकृष्ट दर्जाचं सुरू असलेलं काम थांबवलं. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये संवर्धनाच्या कामाच्या संदर्भात निर्णय घेणार. चुकीचं काम करणाऱ्या ठेकेदारांना चपरा. अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आज संध्याकाळी महत्त्वाची बैठक. पालकमंत्री पदाचा वाद, माजी नगरसेवक बाबूराव चांदेरे यांनी केलेली मारहाण या विषयावरती चर्चा होण्याची शक्यता. रस्त्याचं काम सुरू असताना विजय रौंदळ यांनी विकास कामाला विरोध करत कामगारांना मारहाण केल्याचा चांदेरे यांचा आरोप. मारहाणीची घटना घडलेल्या ठिकाणी जाऊन बाबूराव चांदेरे यांच्याकडून व्हायरल व्हिडिओवरती स्पष्टीकरण. बाबूराव चांदेरे प्रकरणाची दखल राष्ट्रवादीकडून घेण्यात आली असून सर्वसामान्यांवरील दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांची प्रतिक्रिया. बाबूराव चांदेरे पुन्हा एकदा वादात. चांदेरे यांच्याकडून विजय रौंदळ यांना मारहाणीच्या वेळेचा आणखी एक व्हिडिओ सध्या समोर. अंजली दमानिया यांनी घेतली अजित पवारांची भेट. 20 ते 25 मिनिट चर्चा झाल्याची माहिती. मंत्री धनंजय मुंडेंच्या विरोधातील पुरावे सादर. तर आज अजितदादा मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार असल्याचं आश्वासन दिल्याची दमानियांची माहिती. भाजप आमदार सुरेश धस आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतील. बीड प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम यांच्या नेमणुकीच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार. कारागृहामध्ये वाल्मिक कराडच्या दिमतीला 7 पोलीस हवालदार. जितेंद्र आव्हाड यांचा एक्स पोस्ट करून आरोप. बीड कारागृहामध्ये आरोपी आपोआप कराडच्या जवळ पोहोचतात आणि मग रात्री मस्त मैफिल रंगते. आव्हाड यांची एक्स पोस्ट. बीडमधील 26 पोलीस अधिकारी वाल्मिक कराडच्या मर्जीतले. भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांचा आरोप. त्या अधिकाऱ्यांची बदली करण्याची देसाईंची मागणी. आकाच्या मर्जीतील लोक फक्त 26 नाही तर 226 असतील. त्यांची यादी गृहमंत्र्यांना देऊ. सुरेश धस यांचं वक्तव्य. असे पोलीस दल बीडमध्ये न ठेवण्याची मागणी. बीडमध्ये आणखी एका टोळीवरती मकोका. अनेक गंभीर गुन्ह्यामधील आठवले गँगवरती मकोकाच्या अंतर्गत कारवाई. सरकारने संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणी सुरुवातीपासूनच आरोपींना वाचवण्याची जनतेची भावना. रोहित पवार यांची एक्स पोस्ट चर्चेत. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा पारदर्शक पद्धतीने तपास करावा. रोहित पवारांची मागणी. सुदर्शन घुलेला 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी. सुदर्शन घुले संतोष देशमुख हत्या प्रकरणामधला मुख्य आरोपी. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 4था दिवस. प्रकृती खालावली तरी सुद्धा जरांगे आपल्या आंदोलनावरती ठाम. धनंजय देशमुखांची मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या स्थळी जाऊन भेट. धनंजय देशमुख आज जरांगे यांच्या उपोषणामध्ये सहभागी होणार. जालन्याचे खासदार कल्याण काळे यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट. जरांगेंच्या मागण्यांच्या संदर्भात सरकारसोबत चर्चा करणार असल्याची प्रतिक्रिया. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मुंबईसाठी ठाकरेंचा स्वबळाचा नारा. राज्यामध्ये इतर ठिकाणी महाविकास आघाडी म्हणूनच लढणार. संजय राऊतांचं वक्तव्य. ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं उद्धव ठाकरे यांनी घेतली ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक. शिंदेंचा बालेकिल्ला काबीज करण्यासाठी ठाकरेंची रणनीती. मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवरती कोणी घोषणा केली असेल तर राष्ट्रवादी सुद्धा मुंबई, पुणे, भिवंडी, कल्याण, पुणे, पिंपरी चिंचवडच्या संदर्भात निर्णय घेईल. महेश तपासे यांची प्रतिक्रिया.
राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं मुंबई महानगरपालिकेसाठी कंबर कसली. पक्षाच्या वतीनं प्रत्येक सोमवारी मुंबई महानगरपालिकेमधल्या एका मुद्द्यावरती आंदोलन केलं जाईल. नासक्या लोकांमुळे मला पक्ष सोडावा लागला. तसंच काही लोकांना धडा शिकवण्यासाठी मी शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश केलाय. राजुल पटेल यांची प्रतिक्रिया. जे आम्हाला सोडून गेले ते स्वतःच्या स्वार्थासाठी गेले. आमचे मतदार आजही आमच्या सोबत आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या अनुषंगानं पार पडलेल्या बैठकीच्या नंतर राजन विचारे यांची प्रतिक्रिया. किरीट सोमय्या आज जालना, परभणी आणि लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर. जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याची माहिती. उशिरा जन्म नोंदणी अर्ज हे बांगलादेशी रोहिंग्यांचा असल्याचा सोमय्या यांचा आरोप. 2,14,307 अर्जांचं फॉरेन्सिक ऑडिट करण्याची सोमय्यांची मागणी. बांगलादेशी आणि रोहिंग्यांची अवैध घुसखोरी थांबवा. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांचे आदेश. घुसखोरी थांबवण्यासाठी समिती पुनर्गठन करण्याच्या सूचना. कोल्हापुरात बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. सरकारनं घुसखोरांना तातडीनं हाकलून द्यावं. कोल्हापूरमधल्या हिंदुत्ववादी संघटनांची मागणी. नवी मुंबई पोलीस दलाची यशस्वी कामगिरी. वर्षभरामध्ये पोलिसांनी 200 बांगलादेशींना अटक केली आहे. गुन्हे उघडकीस आणण्याच्या प्रमाणामध्ये 3% वाढ. दूध भेसळ रोखण्यासाठी कायद्याची कडक अंमलबजावणी करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना. दुग्ध विकास मंत्रालयाच्या 100 दिवसांच्या कामाचा घेतला आढावा. महात्मा फुले वाडा आणि सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरणाच्या कामासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रशासकीय मान्यता. 200 कोटींच्या निधीला मंजुरी. मुंबई महानगरमधील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली. शाई नदी प्रकल्पाचं काम सुरू करण्यासाठी गती देण्याचं मुख्यमंत्र्यांचे बैठकीमधून निर्देश. गडचिरोलीमधून मलेरिया हद्दपारीसाठी विशेष कृती दल स्थापन करण्याचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश. डॉ. अभय बंग यांच्या अध्यक्षतेखाली 9 सदस्यांचं कृती दल स्थापन. मराठी भाषा भवन बांधण्यासाठी कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथॉरिटीकडून राज्य सरकारला परवानगी. पीडब्ल्यूडीचे अधीक्षक अभियंता व्ही बडे यांची माहिती. मुंबईमध्ये मनसे आक्रमक. अमेय खोपकरांची हॉटस्टारच्या कार्यालयामध्ये धडक. डिझनी हॉटस्टारवरती क्रिकेट समालोचन मराठी भाषेमध्ये करण्याची मागणी. हॉटस्टारच्या अधिकाऱ्यांना मनसेकडून मराठी भाषेची अंमलबजावणी करण्यासाठी पत्र. यावरती हॉटस्टारकडून मराठीमधून समालोचन करणार असल्याचं आश्वासन. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नाशिकच्या दौऱ्याच्या नंतर मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची अंतर्गत बैठक. विधानसभेच्या पराभवानंतर नाशिक मनसे स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी आता सज्ज. मंत्री गिरीश महाजन यांनी केला लोकलनं प्रवास. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते शहाडच्या दरम्यान लोकल प्रवास करून महाजन यांनी साधला नागरिकांसोबत संवाद. मुंबईमधल्या मेट्रो नेटवर्कच्या संदर्भात यूके सरकार आणि MMRDAचा सामंजस्य करार. मुंबईतील वाहतूक विकासाला चालना मिळेल. पुढील 5 वर्षांमध्ये 25,000 स्वमालकीच्या एसटी बसेस घेण्यासाठी अर्थमंत्र्यांची मंजुरी. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. मुंबई मेट्रो 8 मार्गिकेला PPP तत्वावरती करण्यासाठी मंजुरी. मुंबई मेट्रो 8 द्वारे मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळ जोडलं जाणार. सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावरती मंजुरी देण्याचा निर्णय. कर्णाकोलाचा गर्डर बसवण्याचं काम अद्यापही अपूर्ण. मुंबईकरांना आज देखील सोसावा लागेल मेगा ब्लॉकचा त्रास. संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक. एसटीत 1,800 कोटींचा भ्रष्टाचार. अंबादास दानवे यांचा आरोप. 15% भाडेवाढ प्रवाशांचं कंबरडं मोडणारी असून ती मागे घ्यावी. दानवेंची मागणी. धाराशिवमध्ये एसटी दरवाढीच्या विरोधात शिवसेनेच्या ठाकरे गटाचं चक्काजाम आंदोलन. खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांचा देखील आंदोलनामध्ये सहभाग. नांदेडच्या मध्यवर्ती बस स्थानकाच्या समोर ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन. एसटीची भाडेवाढ रद्द करावी अन्यथा तीव्र आंदोलन करू. ठाकरे सेनेचा इशारा. निवडणूक आयोगाच्या विरोधात आणि मार्कडवाडीच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचं आंदोलन. मार्कडवाडीच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांची घोषणाबाजी.
अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसण्याची शक्यता. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आणि झेडपी सदस्य शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत. आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी गोंदियामध्ये होणाऱ्या कचारगड यात्रेचा आढावा घेतलाय. 10 फेब्रुवारीपासून यात्रेला होणार सुरुवात. नागपूरमधील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवाचं आयोजन. महोत्सवाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री फडणवीसांसह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सुद्धा उपस्थित राहतील. यवतमाळमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापही मदत नाही. 386 कोटी 23,48,000 रुपयांचा प्रस्ताव अजूनही मंजूर नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.